Welcome to Maths Katta, my YouTube channel. Standard 10, Maths 1, Chapter number 5, Probability. Last time we studied about the introduction and some concept of the probability. Now, today we want to consider the new concept, that is a sample space. The meaning of sample space is it is a set of all possible outcomes of the random experiment is called as a sample space. म्हणजे काय की एखाद्या रँडम एक्सपेरिमेंट आपण करत असताना त्याचे कोणकोणते पॉसिबल आउटकम्स आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यांचा जर आपण एक सेट तयार केला तर त्या सेटला सॅम्पल स्पेस असं म्हणतात. इट डिनोट्स बाय कॅपिटल एस ऑर इट इज ओमेगा. इट इज अ ग्रीक लेटर. The pronunciation is omega. Generally, we denote it by S. Each element of the sample space is called as a sample point. म्हणजे त्या सॅम्पल स्पेसमध्ये जे जे आउटकम्स असतील त्या प्रत्येक एकेका आउटकमला सॅम्पल पॉईंट असं म्हणतात. म्हणजे त्या सॅम्पल स्पेसचा तो एक सॅम्पल पॉईंट आहे. The number of elements in S is denoted by n of S. Last time in the 9th standard you are familiar with the set theory. The set A, set B are there. Then the number of elements of set A is denoted by n of A. Number of elements of set B is denoted by n of B. Like that same only the number of elements in the set S is denoted by n of S. You know that when the n of S is finite means the number of sample points in the sample space S is a finite or means it is countable. म्हणजे ते आपल्याला मोजता येतात. म्हणून n of S काय असेल? फायनाईट नंबर असेल. n of S ही एक संख्या आहे त्या सॅम्पल स्पेसमध्ये असलेल्या घटकांची संख्या. इट इज फायनाईट देन द सॅम्पल स्पेस इज सेड टू बी अ फायनाईट सॅम्पल स्पेस. Now we want to study about some examples of the finite sample space. Examples. First of all, consider the random experiment again. One coin is tossed. Then you know the outcomes. When one coin is tossed, then the outcomes are head or tail. Therefore, we make the set in the curly bracket, that is H, T, and it denoted by S. It is a sample space, therefore always it denoted by S, not A or B, anyone. How many elements are there? The sample points are there 1 and 2. Therefore n of S is equal to 2. Number of sample points in S is n of S is equal to 2. Second experiment. 2 coins are tossed. You know the last lecture, the 2 coins are tossed, then the outcomes are H, T, TH and TT. Then how many sample points are there? 1, 2, 3 and 4. Therefore n of S is equal to 4. 3 coins are tossed. Then how to write the sample space? काल आपण जेव्हा 2 कॉइन टॉस करतो तेव्हा सॅम्पल स्पेस कसा असेल किंवा काय आउटकम्स असतील ते आपण काल बघितले होते. आता आपल्याला 3 कॉइन्स टॉस केल्यानंतर सॅम्पल स्पेस कसा लिहायचा न चुकता ते आपल्याला बघायचं आहे. बघा इथे 2च एलिमेंट्स आहेत. इथे 2⁻² आणि आता 3 कॉइन्स आर टॉस, देअरफॉर 2⁻³ आर द नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. देअरफॉर n of S is equal to 8. हाऊ टू राईट दिस ॲक्युरेटली? HHT बऱ्याचदा असं लिहिताना एखादा रिपीट होतो किंवा एखादा राहून जातो आणि मग तो सॅम्पल स्पेस पूर्ण चुकतो. बघा सेटसारखेच ह्या एक्झाम्पल्सला किंवा ह्या चॅप्टर्समध्ये मार्क आहेत. जर सेट तुमचा चुकला, एखादा जरी एलिमेंट त्यातला लिहायचा राहून गेला तर तो सॅम्पल स्पेस हा चुकीचा धरला जातो. म्हणून हे सर्व 8च्या 8ही पॉईंट्स हे बिनचूक हवे. मग आता हे कसे लक्षात ठेवायचे? बघा किती सॅम्पल पॉईंट्स आहेत? 8. मग 8 सॅम्पल पॉईंट्स आहेत त्याच्या हाफ करा म्हणजे किती? 4 and 4. मग H 4 वेळा लिहा. नंतर T 4 वेळा लिहा.
बघा काय केलं आपण, 8 सॅम्पल पॉईंट्स आहेत, म्हणजे त्याचे हाफ करून 4H आणि 4T लांब लांब लिहून घ्यायचे. हा झाला पहिला कॉईन. आता दुसऱ्या कॉईनवरचे त्या 4च्या परत हाफ करा, म्हणजे किती येतील 2. मग 2 वेळा H 2 वेळा T असं लिहायचे. बघा H H नंतर T T त्याच्यानंतर परत H H. बघा तुम्ही हे इथे सिक्वेन्सली लिहिलेलं नाही आहे. तुम्ही जर लिहून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल H H H H असे 4 वेळा लिहा. T T T T असे 4 वेळा लिहा. त्याच्या पुढे H H T T H H T T असं कंप्लीट करायचं आहे. आणि मग थर्ड कॉईन जो असतो त्याच्यावरती त्या 2च्या पुन्हा हाफ करायचं, म्हणजे आला 1. मग एकदा H एकदा T थर्ड कॉईनचा लिहायचा. H T H T H T H T अशा प्रकारे तुम्ही जर लिहिलं तर तुम्ही हे जेव्हा टॅली कराल तेव्हा तुमचे हे 8ही सॅम्पल पॉईंट्स करेक्ट येतील. बघा लक्षात आलं सर्वांच्या. पुन्हा एकदा सांगते, 4 वेळा H 4 वेळा T पहिल्या कॉईनवरचा लिहायचा. दुसऱ्या कॉईनचा त्याच्या पुढे H H H T T परत H H T T असं लिहायचा. आणि थर्ड कॉईनवरचा अल्टरनेट H T H T H T असं करून ते 8 एलिमेंट्स कंप्लीट करायचे. तुमचे n(s) = 8 येतील. आणि हा सॅम्पल स्पेस तुमचा जर चुकला नाही त्याच्यावरचे सगळे एक्झाम्पल्स तुमचे नेहमी करेक्ट येतील. नेक्स्ट वन, अ डाय इज थ्रोन, देन the sample space is 1 2 3 4 5 6. then what is n(s)? n(s) = 6. आता 2 dice are thrown. बघा 1 die आणि इथे 2 dice, त्याचं अनेक वचन इथे आहे डाईस. म्हणजे जेव्हा 2 डाईस आपण फेकतो तेव्हा आपल्याला 2 उत्तरं मिळणार आहे प्रत्येक वेळेला. मग जेव्हा पहिल्या डाईसवरचा 1 असेल तेव्हा दुसऱ्या डाईसवरचे 6ही आपल्याला पॉसिबिलिटीज घ्यायच्या आहेत. म्हणजे एकाबरोबर 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. दुसऱ्या आता पहिल्या डायवरती 1 झाला, त्याच्या सगळ्या पॉसिबिलिटी झाल्या. आता पहिल्या डायवरती 2 पण येऊ शकतो, मग हा 2 फिक्स ठेवायचा आणि परत दुसऱ्या डायवरचे आपल्याला सगळे 6 पॉसिबिलिटीज घ्यायच्या आहेत त्याच्याबरोबर. म्हणजे 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. तसंच 3 1 3 2 3 3 अप टू 3 6. आणि आता तसंच 6 1 6 2 6 3 6 4 आणि 6 5 6 6. मग अशा प्रकारे 6 आणि ह्या 6 असे टोटल 36 सॅम्पल पॉईंट्स आपल्याला मिळणार आहेत. n(s) when 2 dice are thrown then 36, दॅट इज 6 स्क्वेअर. बघा 6^1 एक डाय होता. आता इथे 2 डाईस आहे म्हणजे 6^2 सॅम्पल पॉईंट्स येतील. म्हणजे 6^2 म्हणजे 36. नेक्स्ट एक्झाम्पल, अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ बेअरिंग नंबर फ्रॉम 1 to 25. म्हणजे एक कार्डचा एक पॅक तयार केला आहे, प्रत्येक कार्डवर एक एक नंबर लिहिला आहे 1 to 25. म्हणून n(s) = 1 to 25. therefore n(s) = again 25. आता हा एक्सपेरिमेंट बघा. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल शफल्ड पॅक ऑफ 52 कार्ड्स. हे आपण काल बघितलं होतं. 52 कार्ड्स आपलं वेल शफल्ड पॅक ऑफ 52 कार्ड म्हटलं की पत्त्यांचा कॅट. आता याच्यातून आपल्याला 52 कार्डमधनं एक कार्ड ड्रॉन करायचं आहे, म्हणजे काढायचं आहे. मग आता ते काय काय येऊ शकतं. मग ते डायमंडमध्ये असेल किंवा स्पेडमध्ये असेल किंवा हार्टमध्ये असेल किंवा क्लबमध्ये असेल. मग त्या प्रत्येकाचे 13 आपल्याला पॉसिबिलिटीज येणार आहेत. म्हणजे डायमंडचा S असू शकतो म्हणजे एक कार्ड, म्हणजे नंतर 2 3 4 5 अप टू 10 नंतर आपल्याला पुढचा येतो जॅक, क्वीन अँड किंग. तसंच स्पेडच्या बाबतीत, तसंच हार्टच्या बाबतीत आणि तसंच क्लबच्या बाबतीत. असं किती झाले 52. म्हणजे n(s) = 52. असा 2 मार्काचा प्रश्न किंवा 1 मार्काचा प्रश्न कुठलाही एक्सपेरिमेंट देऊन त्याचा सॅम्पल स्पेस लिहा आणि n(s) लिहा, असा परीक्षेला हमखास विचारला जातो. नेक्स्ट वन, consider the example.
फॉर each ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट द सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. बघा मी आत्ताच सांगितलं. फर्स्ट एक्झाम्पल, 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. बघा आता इथे वेगवेगळे एक्सपेरिमेंट तुम्हाला येणार आहेत. 1 कॉइन अँड 1 डाय म्हणजे एक कॉइन फेकायचं आणि एक डाय फेकायचं, ते सायमल्टेनियसली एकाच वेळेस फेकायचं. काय काय येऊ शकतं आता तुम्हाला माहिती आहे. कॉईनवरती तर एच आणि टीच असतं आणि डायवरती 1 to 6 असतं. म्हणजे प्रत्येक कॉईनच्या एका पॉसिबिलिटीबरोबर याच्या सगळ्या पॉसिबिलिटीज, मग याच्या दुसऱ्या पॉसिबिलिटीबरोबर याच्या परत सगळ्या पॉसिबिलिटीज, अशा प्रकारे आपल्याला पेअर्स तयार करायचे आहेत. बघा, द सॅम्पल स्पेस फॉर अ कॉइन इज एस इज इक्वल टू एच कॉमा टी and the sample space for a die is 1 to 6, that is n of s is equal to 6. If the coin is tossed and die is thrown simultaneously, then the sample space s is equal to, बघा, h1 h ही पॉसिबिलिटी घेतली, त्याच्याबरोबर 1 to 6 घ्यावं लागेल. म्हणजे h1 h2 h3 h4 h5 h6. आता याची दुसरी पॉसिबिलिटी घ्यायची टी, त्याच्याबरोबर याच्या सगळ्यांच्या जोड्या घ्यायच्या परत. T1 T2 T3 T4 T5 अँड T6. किती झाले बघा, हे 6 आणि हे 6. n of s इज इक्वल टू 12. नेक्स्ट एक्झाम्पल, द 2 digit numbers are formed using the digits 2 3 5 without repeating the digit. म्हणजे आपल्याला 2 3 आणि 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करायची आहे, त्याच्यामध्ये कुठेही डिजिट रिपीट होता कामा नये. मग आता इथे 2 3 आणि 5 हे 3 डिजिट आहेत आपल्याकडे. द 2 digit numbers फॉर्म युझिंग द डिजिट 2 3 5 आर, दॅट इज एस. मग आता 2बरोबर 2ची जोडी परत चालणार नाही, कारण रिपिटेशन नॉट अलाउड. मग 2बरोबर 3ची जोडी घेतली तर 2 अंकी संख्या काय तयार होईल, 23. 2बरोबर परत 5 जोड घेतला तर 2 25. बरोबर. आता 3बरोबर जोड्या तयार करायच्या. 3 2 म्हणजे 32. 3 3 घेता येणार नाही आणि 3 5 म्हणजे 35. आता 5 बरोबर जोडी तयार करायची. 5 2 म्हणजे 52. 5 3 म्हणजे 53. 5 5 घेता येणार नाही. जर रिपिटेशन अलाउड असेल तर आपल्याला 2 2 म्हणजे 22 33 55 हे पण ॲड करावं लागेल. n of s इज इक्वल टू 6. म्हणजे जसं एक्झाम्पल असेल त्याप्रमाणे आपल्याला सॅम्पल स्पेस बदलावा लागेल. त्याच्यामुळे याची काळजी घ्या आणि व्यवस्थित सॅम्पल स्पेस लिहा. आणि त्याच्याबरोबर n of s लिहायला विसरायचं नाही आहे, कारण इथे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स n of s हे पण लिहायला सांगितलं आहे, म्हणजे याला मार्क आहे. बरेच जण s लिहून पुढे n of s लिहायचं विसरून जातात, तसं करू नका. नेक्स्ट एक्झाम्पल, द ॲरो इज रोटेटेड अँड इट स्टॉप रँडमली ऑन द डिस्क. फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप. बघा, ही डिस्क आहे. या डिस्कवरती वेगवेगळे कलर्स लिहिलेले आहेत आणि हा एक ॲरो दिसतोय. हा ॲरो असा गोल फिरवायचा आणि तो फिरवल्यानंतर तो जिथे थांबेल तो कलर कोणता आहे, कोणती पॉसिबिलिटी येऊ शकते, तो तुमचा सॅम्पल स्पेस असेल. ऑब्व्हियसली इथे जे जे कलर आहेत त्या व्यतिरिक्त तर कलर येणार नाही. म्हणजेच एस म्हणजे काय येईल, रेड ऑरेंज येलो ब्ल्यू ग्रीन पर्पल. म्हणजे हे टोटल 6 कलर्स येऊ शकतात. म्हणजे n of s इज इक्वल टू 6. देर आर 6 कलर्स ऑन द डिस्क अँड देअरफॉर द ॲरो कॅन स्टॉप ऑन एनी ऑफ दिस कलर अँड देअरफॉर s इज इक्वल टू दिस. असे सोपे एक्झाम्पल्स या ठिकाणी असतात. आता पुढचं आणखीन एक सोपं एक्झाम्पल बघा. फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2 म्हणजे किती, रोड सेफ्टी कमिटी तयार करायची आहे. कोणाची, किती जणांची, ऑफ 2 म्हणजे दोघांची कमिटी तयार करायची आहे. फ्रॉम द 2 बॉईज अँड 2 गर्ल्स. किती जण आहेत, 2 मुलं आणि 2 मुली. म्हणजे B1 त्यांना आपण नोटेशन देऊया, बॉईज 1 बॉय 2, गर्ल 1 गर्ल 2, G1 G2. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. द कमिटी ऑफ 2 बॉईज काय येईल बघा. आता कमिटी बनवायची आपल्याला, दोघांचीच बनवायची, बरोबर. मग आता इथे कमिटी बनवण्यासाठी इथे जे प्रश्न विचारले, ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायला सांगितले, त्या फिलिंग द ब्लँक्स भरायचे आहेत. मग कमिटी ऑफ 2 बॉईज, आपल्याकडे किती मुलं आहेत, 2 मुलं आहेत, B1 B2, आणि त्या दोघांचीच कमिटी बनवायची आहे. म्हणजे B1 B2ची एक कमिटी होईल. बघा, कमिटी ऑफ 2 बॉईज B1 B2. नेक्स्ट वन, कमिटी ऑफ 2 गर्ल्स, सेम G1 G2. आता इथे बघा काय म्हटलं आहे, कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. मग एक मुलगा आणि एक मुलगी यांची कमिटी बनवायची असेल तर काय काय पॉसिबिलिटीज येतील बघा.
B1 हा बॉय फिक्स घेतला तर G1 आणि G2 या दोघांबरोबर आपल्याला 2 पेअर्स तयार करता येतील. म्हणजे B1 G1 B1 G2 B1 बरोबरची कमिटी. B2 बरोबरसाठीची कमिटी कोणती असेल या दोघांची? B2 आणि G1 B2 G1 B2 G2 अशा प्रकारे 1 बॉय अँड 1 गर्लच्या अशा 4 प्रकारच्या कमिट्या त्या ठिकाणी तयार होऊ शकतात. देअरफॉर सॅम्पल स्पेसेस इज इक्वल टू B1 B2 कॉमा करायचं आहे तिथे. आता टोटल B1 B2 G1 G2 आता सगळी टोटल सॅम्पल स्पेस एस विचारला आहे पूर्ण, मग तो पूर्ण लिहायचा आहे. म्हणजे B1 B2 2 मुलांची 2 मुलींची आणि या 4मध्ये 1 मुलगा आणि 1 मुलगी अशा टोटल 6 कमिट्या या प्रकारे आपण कमिट्या तयार करू शकतो. 2 मुलं आणि 2 मुली असताना दोघांची कमिटी बनवण्यासाठी आपल्याकडे 6 पॉसिबिलिटीज आहेत. Therefore, sample space S is equal to this and then again write n of S is equal to 6. If you understood, then like the video, share it with your friends and subscribe the channel. Thank you.